नेहमी वेगवेगळ्या विषयांची नाटकं ही सुयोगची खासियत। यावेळी सुयोग काय बाई सांगू हे लोकनाट्य घेऊन येते। या नाटकात सुरेखा पुणेकर मुख्य भूमिकेत असणार आहेत। वेडवाकडं इंग्लिश बोलणारी एक गवळण आहे, ती भूमिका मला आहे। त्याच्यामध्ये मी इंग्लिश बोलते, परंतु वेडवाकडं म्हणजे असं काही एकदम खास नाही। सुरेखा पुणेकरांचा करिश्मा डोळ्यांसमोर असल्यानेच त्यांना घेऊन नाटक करण्याची सुधीर भटांची इच्छा या नाटकामुळे पूर्ण होणार आहे। लोकनाट्य करायची कल्पना मुळात ती सुरेखा पुणेकरला बघून आली। तिला ना टायमिंग सेन्स चांगला आहे, म्हणजे विनोदाचा। जे आम्ही काय बोलायचो ना, मी काय विनोद करायचो त्याच्यावरती मला नेहमीच बंपर काढून द्यायची। आणि मला असं जाणवायला लागलं तिच्या चेहरा, बोलणारा चेहरा लक्षात येतं की हिला काहीतरी नाटकात घ्यायला पाहिजे, आणि तिला पण नाटकात काम करायचं होतं। 20 वर्षांपूर्वी मधु कांबीकरांना घेऊन सुयोग या संस्थेनं कशी मी राहू तशी हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं, आणि आता सुरेखा पुणेकरांना घेऊन काय बाई सांगू या नाटकाची निर्मिती सुयोग संस्था करते। नाट्य आणि नृत्याचा अनोखा मेळ, वेगळी डायलॉग बाजी या सर्व गोष्टी दिग्दर्शकांनीही लीलया सांभाळल्यात। ह्या नाटकाच्या पद्धतीत तुम्हाला प्रोसिनियमचंही बंधन येत नाही। तुम्ही ढोलकीवाल्याशी बोलू शकता, तुम्ही समोर बसलेल्या प्रेक्षकांशी बोलू शकता, तुम्ही आपसात बोलू शकता। इतका छान सुटसुटीत आणि साधा सोपा सरळ आणि परिणामकारक असा हा फॉर्म आहे। या नाटकाचा शुभारंभ येत्या 30 डिसेंबरला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक किरोलासह रचना सकपाळ, IBN लोकमत, मुंबई। चंद्रिका मन माझ राखा, मी तुमची चंद्रिका।